भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय शेती ही बहुतांशी निसर्गावर म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. पावसाच्या लहरीपणावर या शेतीचं भवितव्यही अवलंबून असतं. सध्या महाराष्ट्रामध्ये निसर्गाच्या या लहरीपणामुळेच आणि पावसाच्या अतिरेकीपणामुळे बळीराजासमोर जे संकट उभं राहिलंय त्या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर बळीराजाला आर्थिक आणि मानसिक बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या बळीराजाला आधार देण्यासाठी विविध प्रकारचे निर्णय जरी घेण्यात आले असले तरी बळीराजाला अपेक्षित असलेला ओला दुष्काळ मात्र जाहीर करण्यात आलेला नाहीये. कारण सरकारचा कोणताही निर्णय निकषावर असतो आणि ओल्या दुष्काळाचे निकष बदलले असल्याने सध्याची परिस्थिती ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी नाहीये असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळेच NDRFच्या निकषाप्रमाणेच काही प्रमाणात मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. ही मदत अर्थातच तुटपुंजी असणार आहे आणि बळीराजाला संपूर्णपणे उभं करण्यासाठी ही मदत पुरेशी ठरणार नाही हे उघड आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला जर योग्य प्रमाणात पाऊस मिळाला तर शेतीपासून भरघोस उत्पन्न मिळतं आणि शेतकऱ्याला काही प्रमाणात आर्थिक समाधानही मिळू शकतं. पण जेव्हा कमी पावसामुळे किंवा जास्त पावसामुळे पीकच उगवत नाही तेव्हा शेतकऱ्याच्या हाती काहीच राहत नाही आणि फक्त सरकारी मदतीची आशा त्याच्या डोळ्यात असते. शेती करण्यासाठी विविध प्रकारची कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ही कर्जे कशी फेडायची हाच एक विषय असतो आणि ही कर्ज न फेडता आल्यामुळेच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहतात हे वास्तवही या निमित्ताने लक्षात घ्यावं लागेल. महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांमध्ये प्रथमच तब्बल 4 महिने पाऊस पडतोय. ज्या क्षेत्रामध्ये कधीच जास्त पाऊस पडत नाही अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने तेथील पिकंही नष्ट झाली आहेत. या हंगामामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार किंवा तिबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. तरीही शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक नियोजन या शेती उत्पादनावर आधारित असतं. ते उत्पादनच हाती आलं नसल्यामुळे आगामी काळ कसा व्यतीत करायचा याची चिंता त्याच्या मनात आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनेच बळीराजाला बळ देण्याची गरज आहे. कोणत्याही निकषांमध्ये निर्णय गुंतवून न ठेवता किंवा विनाकारण पंचनाम्यासारखे कर्मकांड करण्याची वाट न बघता तातडीने शेतकऱ्यांपर्यंत ही आर्थिक मदत कशी पोहोचेल हे पाहणं गरजेचं आहे. या पावसाने केवळ शेतीचं नुकसान झालंय असं नाहीये तर पशुधनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक जनावरांचा मृत्यू झालाय. पशुपालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आगामी काळात आपण जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालाय. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच राज्य सरकारने सहानुभूतीने सर्व निर्णय घ्यायला हवेत. मुळात एक विषय प्राधान्याने चर्चेला यायला हवा तो म्हणजे हवामान खाते नक्की करतंय काय. खरं तर अतिवृष्टीचा किंवा पावसाचा इशारा देण्याचं काम हवामान खात्याने योग्यपणे आणि योग्य वेळेत केलं तर शेतीच्या नुकसानाचे प्रमाण कमी करणे शक्य आहे. यावेळी हवामान खात्याची ही अंदाज व्यक्त करताना गफलत झाल्याचं दिसतं. यावेळी नेहमीपेक्षा जास्त काळ पाऊस पडत आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये पावसाळी हंगाम कधीच 4 महिन्यांचा नव्हता. यावेळी 4 महिने संपत आले तरी पाऊस हा सुरूच आहे. पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जरी संपली असली तरी पिकं वाया गेल्यामुळे अन्नधान्याची टंचाई मात्र आगामी कालावधीमध्ये जाणवणार आहे. योग्य प्रमाणात पाऊस पडला असता आणि शेतकऱ्याची पिकं योग्य प्रमाणे उगवली असती आणि त्याला ज्या प्रमाणात त्यापासून उत्पन्न मिळालं असतं तेवढंच उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं तरच तो या संकटातून उभा राहू शकतो. साहजिकच तुटपुंजी मदत देऊन काहीही साध्य होणार नाहीये. सरकारने केंद्र सरकारची मदत घेऊन किंवा इतर अनेक केंद्रीय योजना अंमलात आणून बळीराजाचे अश्रू पुसायला हवेत. गरज पडली तर अनेक अनावश्यक खर्च कमी करून तो निधी बळीराजाला आर्थिक निधी देण्यासाठी वळवायला काहीच हरकत नाही. निवडणूक पार्श्वभूमीवर सरकारने ज्या अनेक रेवडी योजना सुरू केल्या होत्या त्यापैकी काही योजना काही कालावधीपुरत्या स्थगित करून तो वाचलेला निधी बळीराजाच्या खात्यात जायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये नेहमीच सरकारी भूमिका काय राहील याबाबत सगळ्यांचंच लक्ष असतं. अशा प्रकारच्या विषयांमध्ये कोणतंही राजकारण न आणता सर्वांनी एकत्रपणे सामोरं जाऊन बळीराजाला बळ देण्याची गरज आहे. कित्येक वर्षात प्रथमच निसर्गाच्या कोपामुळे अभूतपूर्व अशा परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. सर्वांनी एकत्रितपणे आणि गंभीरपणे प्रयत्न केले तरच या संकटातून बळीराजाला बाहेर काढता येणार आहे. कोणतीही लाल फीत समोर न आणता किंवा राजकारण न आणता सर्वच पातळीवर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आले तरच बळीराजाला अपेक्षित बळ
देता येईल. महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा प्रमुख भाग असलेलं कृषी क्षेत्र आर्थिकदृष्ट्या विस्कळीत झाला तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या एकूण आर्थिक विकासावरही होणार आहे, हे विसरून चालणार नाही.